जय शिवराय। 9 एप्रिलला आपण आपल्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं लोकसभेचं उद्घाटन करतोय आणि त्यानिमित्ताने मी सर्वांना आवाहन केलं की तुम्ही आपले आपले ट्रॅक्टर्स पण घेऊन या, आपण ट्रॅक्टर रॅली पण काढूया। मी नतमस्तक झालो, माझ्या तोंडातनं शब्द फुटत नाहीयेत। जवळपास 300 ट्रॅक्टरांची यादी माझ्याकडे आलेली आहे। स्वखर्चाने एकेका ट्रॅक्टरला 5-5 हजार रुपयाचं डिझेल लागतंय, तरी पण जिल्ह्यातनं आणि खास करून कन्नड तालुक्यातनं 300 ट्रॅक्टर यायच्या तयारीत आहेत। आता अशा परिस्थितीमध्ये नुकतंच मी इलेक्शन कमिशनचे जे इथे छत्रपती संभाजीनगरला ऑफिसर्स आहेत त्यांना मी विचारलं। त्यांनी सांगितलं की साहेब, नवीन नियम निघालाय की एका वाहनासाठी 2000 रुपये फीस तुम्हाला भरावी लागणार आहे। म्हणजे आता हे 300 ट्रॅक्टर जर आपण बघितलं तर 6 लाख रुपये फीस शासनाला भरावी लागणार आहे। कोणता नवीन कायदा काढलाय मला माहित नाही, पण या कायद्यामुळे 6 लाख रुपये भरावे लागणार, जे खरंच माझ्याकडे नाहीयेत। हास्यास्पद झालंय की लोक यायची तयारी आहे पण मी अफोर्ड करू शकत नाही। मी त्यामुळे एक सुचवतो की आपण ट्रॅक्टर्स न आणता आपण त्याच्याऐवजी 2-2 क्रुझर्स आपल्या खर्चाने घेऊन यावेत। लोक भरपूर येतील आणि त्याचं सुद्धा एक खूप मोठं शक्ती प्रदर्शन इथे होईल। आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की ट्रॅक्टर्सच्या ऐवजी क्रुझर्स घेऊन या आणि त्याच्यामध्ये मंडळी जास्तीत जास्त घेऊन या। सर्वांना मी नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो। माझ्यासाठी तुम्ही काय करताय रे, मला खरंच समजेल। एक फाटका माणूस आहे मी, तुम्ही एवढं भरभरून प्रेम देताय, माझ्याकडे शब्द नाहीत की मी कसे तुमचे ऋण मानू। तर आता ट्रॅक्टर रॅलीच्या ऐवजी आपण क्रुझर्स घेऊन यायचं आणि 9 तारखेला सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगरला जिल्हा कोर्टाच्या समोर आपल्या कार्यालयाचं उद्घाटन करायचं दणक्यात। धन्यवाद, थँक्यू।